नमस्कार मित्रांनो, माझं नाव शैलेश भोजने, शैलेश एनटी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण चाललो आहे आमच्या कलमाच्या बागेमध्ये। जरा बघायला जायचं आहे, गवत वगैरे वाढले तिकडे आणि आंब्याला म्हणजे कलमाने मोर वगैरे आलाय का चेक करायचं आणि साफसफाई वगैरे काय करायची की नाही त्याच्याबद्दल जरा सर्व बघायला चाललो आहे। आणि चला आपण आता बघूया। आणि जे कोण नवीन असतील त्यांनी हे पूर्ण व्हिडिओ पण जास्तीत जास्त शेअर करा आणि जे कोण नवीन असेल त्यांनी जास्तीत जास्त सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल। जसं की तुम्ही नवीन नवीन आमच्या गावचे काही परंपरा असतील, काही गोष्टी असतील तर तुम्हाला नक्की या व्हिडिओमार्फत तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे। नक्की तुम्ही व्हिडिओ बघा। चला आपण जाऊया। तर हे माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही, पूर्ण असं मैदान आहे आणि त्या साईडला माझं घर आहे आणि आता आपण चाललो इकडे। ह्या साईडला आमची बाग आहे। चला आपण जाऊया बागेमध्ये। गवत पण वाढलेलं आहे, बघूया पुढे व्हिडिओमध्ये। चला आपण आता आतमध्ये जातोय आणि आमचे अण्णा आहेत, त्यांची ही बाग आहे। अण्णा तटकरे त्यांची ही कलबाची बाग आहे। आता आपण त्यांच्या बागेतून जातोय। या साईडला पूर्ण आंब्यांची बाग आहे, कलबांची। त्यांचं गवत काढून झालेलं आहे, बघा गवत काढलेलं आहे इकडे त्यांनी। वरडी इकडे उभ्या केलेली आहेत। चला आपण आमच्या बागेत जातोय। हे इथपर्यंत आमच्या अण्णांची बागेचा तट होता इकडे, हा तट आहे इकडे। आता ह्याच्या आतमध्ये आमची कलमाची बाग आहे बघा, आणि असं उतरायचं सावकाश। चला, तर हे बघा गवत थोडं काढलेलं आहे। ही आमची कलमाची बाग आहे आणि मोर पकडलाय काय बघूया, काय काय कलबानं वरती वरती पकडलाय। हे बघा गवत काढलेलं आहे, फक्त आता ते बांधायचं आहे, बघूया। चला, हे बघा आमची कलबांची बाग आहे। काय काय जणांना मोर आलाय बघा, ह्या कलबाला मोर आलाय, हे बघा इथे मोर आलाय थोडा थोडा। पाऊस नाही पडायला पाहिजे बस। बघा इकडे इकडे थोडी घाण आहे, ते पण साफसफाई करायची आता। इकडे मोर आलाय। चला, तर आपण आता कलमाच्या बागेतच आहे आणि गवत काढलेलं आहे सगळे। खूप छान वाटतंय बघून। जरा आंबे खायचे आतापासूनच सुरू, म्हणजे आवड झालेली आहे मनामध्ये। चला, माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही। तर काय काय ठिकाणचं गवत काढायचं अजून बाकी आहे। म्हणजे काहीच 50% झालेलं आहे, 50% गवत काढायचं अजून बाकी आहे। इकडे काजू आहेत, भरपूर घाण झाले कलबामध्ये। हे बघा गवत एवढं वाढलंय, कळंब पण दिसत नाहीत। कळंबांना मोर वगैरे आलाय, मग चांगल्या प्रमाणात आलेला आहे मोर वगैरे। गवतामुळे थोडा मला पण जायला प्रॉब्लेम होतोय, आणि त्यामध्ये खैर पण आहे ते बघा काजूची। 70 ते 80 कलम आहेत आमच्या इकडे। इकडे काजूची झाड आहेत या साईडला। गवत भरपूर वाढलंय माझ्या पूर्ण टी शर्ट वरती बघा, सर्व हे असे लागलेलं आहे। तुम्हाला एक दाखवतो की छोटासा प्रयत्न आहे तुम्हाला दाखवण्याचा मित्रांनो। आणि मी पण तटावरती उभा आहे आता, हा जो तट आहे, आणि ह्या साईडला आमचे 25 कलंब आहेत। ह्या साईडला 25 कलंब आहेत आणि ह्या साईडला कम से कम 60 ते 70 असे आहेत। 80-90 कलबं आहेत आमचे। हे बघा, हे पूर्ण काटे माझ्या कपड्यांवर चिपकले सर्व। तर मित्रांनो बघा इथं
सुंदर अशी बाग आहे आमच्या इकडे. कुठल्या तटापर्यंत मी खाली गेलो होतो ना, आता जातो तिकडेच. तर हे बघा, बघू शकता काय काय कलबाना मोर आलेला आहे. आणि माझ्या अंगाला पूर्ण जे कडे चिपकले पूर्ण, की मला काढता काढता नाकीनव झाले माझी, एवढे कडे चिपकले. हे काय काय झाडं अशी सुकलेत. औषध, मला वाटतं औषध मारून का काय झालं माहिती नाही, पण असं झालेलं आहे. पण ते जिवंत होतात पाऊस बिऊस पडला की. कलबामध्ये अर्धे खैर पण मिक्स आहेत. काय काय मस्त मोहर आलाय. काय काय कल्पना, कलबाच्या झाडांना मोहर आलेला आहे. काय काय तिकडे पूरपर्यंत आहे, पूर्ण तट आहे तिकडे पण आहे. तर मित्रांनो, आपल्याला एक अशी वस्तू दिसलेली आहे. हे बघा. तर ह्याला कमेंटमध्ये ह्याचं नक्की नाव सांगा तुम्ही कमेंटमध्ये, की याला काय बोलतात. हे बघा, कमेंटमध्ये नक्की सांगे ह्याला काय बोलतात म्हणून. तुम्ही नक्की कमेंटमध्ये कळवा. ह्याचे जर अंगाला असं लागलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होतो. त्यामुळे तुम्हाला खूप जणांना माहिती असेल कोकणातील, पण नावे त्याचे अलग अलग असते प्रत्येक ह्याच्यामध्ये, तालुका वाईज किंवा. तर तुम्ही प्रत्येकाने कमेंटमध्ये नक्की सांगा की याला तुमच्याकडे काय बोलतात ते. तर मित्रांनो, आपण आलो अण्णांच्या बागेमध्ये. आणि अण्णाच्या बागेमध्ये अशा आठवणी आहेत की माझ्या मागे तुम्ही बघू शकता, हे पेरूचं झाड आहे. या पेरूच्या झाडाच्या आम्हाला खूप आठवणी आहेत. आणि अण्णा पण आहेत तिकडे. हा अण्णा, होय हो, ती घरी आहे. तर मित्रांनो, या पेरूच्या झाडावरती आम्ही खूप वेळा पडलोय. आणि लहानपणी असते ह्याच्यावरती खूप आम्ही ह्याच्यावरती चढायचो आणि पेरू वगैरे गुपचूप काढायचो. आणि त्यामुळे खूप मजा यायची. आणि त्या आठवणी आता आठवणीच राहिल्या आहेत. पण पेरूचं झाड अजून तसंच आहे. खूप छान वाटतंय. तर ह्या साईडला मंदिर आहे बघा. आणि आता आम्ही चाललोय घरी. सर्व बघितलं सर्व कलबाचं. तर मित्रांनो, ह्या साईडला मंदिर आहे आणि ह्या साईडला आमचं घर आहे. आणि आता आम्ही चाललो, हे पूर्ण मैदान आमचंच आहे. या साईडला जमिनीकडे पण काजू आहे. आणि ह्या साईडला पण आंबे आहेत. हे रायवले आंबे आहेत, पण खायला खूप छान आहेत. ते सर्व बरोबर टायमिंगवरतीच आलं. आणि पण घरी आला 5ची एसटी आलेली आहे. आणि शाळेतून आता पोरं आलेली आहेत. आम्ही पण असे जायचो पहिला हाफ चड्डीवर. जसं आमचं आता आरुष आहे हाफ चड्डीवर, तसं आम्ही आता पहिल्या जेव्हा लहान होतो आम्ही हाफ चड्डीवरती यायचो शाळेतून. आणि हे बघा, शाळेतला गप्पा गोष्टी मारत पायाले आमचे आले. आणि
चला. तर मित्रांनो, आपल्या बरोबर घराच्या खालच्या साईडला अजून एक 2 झाड आहेत कलमाची इथे. आणि एक खूप जुनं झाड आहे. हे बघा, खूप जुनं झाड आहे. मला वाटतं माझ्या आजोबांनी पणजोबांच्या काळातलं हे झाड आहे आणि खूप वर्ष झाली. पण आंबे पण भरपूर येतात त्याला. पण आता मोर अजून आलेलं नाही, पण येईल. किती मोठं आहे झाड हे बघा. हे छोटे झाड. तर मित्रांनो, छोटासा प्रयत्न केला बाग दाखवायचा. आणि किती घाण झाले. तुमच्या पण असे कोकणामध्ये जर कल्पामध्ये घाण असेल तर तुम्ही स्वच्छ करा. ते सर्व काही गवत बिवत असेल आणि जे काटे वगैरे जे खैराचे झाडं असेल ते नका ठेवू कल्बामध्ये. पूर्ण वाट लागते कल्बाची. तर तुम्ही बघा. तुम्ही व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. चला, पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.